नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दसवणे आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर सांगायला टाईम नाही, आता पटापट सांगतो. माझा साखरपुडा आहे आज. पाठीमागे गाडी आहे. घरी जे आम्ही पाय वगैरे नारळ वगैरे दिला सर्व. मला टाईम नाही भेटला शूट करायला. हेच आपलात. तर आम्ही जातो आहे एकदा गावच्या देवळात. पाठीमागे गाडी उभी गेले गावच्या देवळात. तर नारळ वगैरे देतो. घरी सर्व देऊन आलो. नारळ वगैरे पाय वगैरे पडून आमचे बंधुराजे. चला भावाचा साखरपुडा आज उद्या आलेच आहे. काय करा, टाईम नाही भेटत व्हिडिओ मला. इकडे भाऊन आहेत. गावचं जे आमचं देऊळ आहे ते पहिलं देवळात पाया पडतो, त्याच्यानंतर मग निघू. आम्हाला साखरपुडा आज सकाळचा आहे, संध्याकाळचा, कारण डिस्टन्स लांब आहे. आम्हाला जायचं इथून राजापूरला, 90 किलोमीटर आहे इथून. आमच्या गावचं मंदिर आहे. पहिलं देवळात आलोय, नारळ देतो, पाया पडतो आणि मग निघतो. करतात एक पूजा. पकडते चालू आहे. बोललाच बघा धावपळ झाली, कारण कसं लग्न कार्य असलं की ती धावपळ होतच असते. आणि 8 वाजले. मंदिरात आहोत आमच्या. हां गेलात नाही. ते सांगितलं जाऊ नाही गेलं. हे ह्याच्यात बसायला जमतं काय? बसायला जमतं? होय ना. व्यवस्थित सर्व कार्य शुभ कार्य व्यवस्थित होते आणि सुखाने संवाद करतो. चला येऊ. हां सांगायचं नाही नाही सांगा तुम्ही. सांगा सांगा तुमची इच्छा सांगा. सांगा राजापूरला जातोय. प्रवास सुखाचा होते. वेळ कपातीचा कालमा सगळं कुटुंब सुखाचं सांगा. हां चालेल. नाव तुमचं लिहू ना. नाही प्रदीप दसम याचा भाऊ, याचं शुभ कार्य आहे. हां चालेल. सुखाय कालवट करणे महाकाल जाय आई चांगल्या चिरमुखचा खऱ्या सुखाय कालवट करणेचा खऱ्या 7 खऱ्या सोमवार रवनाथाच्या खऱ्या कोण्या महापुरुषा माऊली तुझं नाव घेतलं आजा पंजाबाड वडील महापुरुष बाप गडाचा पुरावा उभा करून माऊली तुझी राहते काठी करते करून आज माऊली बुधवारचा दिवस आहे. मी 5 लेकरं तुझ्या चरणास उभे आहे, पण त्यांच्या दापण तुझ्या त्याचा उभे राज बाई जर संभावमान किंवा गांगोबा समुदाय सुखाय कारवट करणे महाकाल चंद्रवाल जाय आई समुदाय तिरमुख हे तर्जमून प्रदीप दसम हा त्यांचा भाऊ त्याचं शुभ कार्य माऊली ते तर लेकरू तुझे हसमोज करणार आहे, खाली खेळवणार आहे, तुझी सेवा करणार आहे, पण त्यांचा माऊली राजापूर मुक्कामी हे हा शुभ कार्य माऊली तू तर यजमान होऊन ते शुभ कार्य आनंदाने पार पाडणार आहे. पण माऊली तिथं काय कलकपात होईल, कलकपातला टाळा मारून त्यांचं बंधन घालून तिथं माऊली जसं त्यांचं शुभ कार्य यजमान पाण्याच्या थेंबापासून मिठाच्या काड्यापासून पूर्ततापणा करून पाडपलपणा देऊन माऊली जसं मला तुझ्या चरणातून रोगनामाचं फल
पाच पानाचा विडा घेऊन मग आज तुझ्या दरबारातून बाहेर जातात. हा जातात आहे तिथं गाडीवाड्याचा प्रवास आहे. हिंडणारा फिरणारा चवणार ते त्याची ताबेदारी करून सुखाचा सांभाळ जाऊ. तर मंडळी देवळात नारळ वगैरे दिलाय आणि आता डायरेक्ट प्रवासाला 1-2-2.5 तास लागतील आम्हाला राजापूरला जायला. ओनीच जायचं आहे आम्हाला. तर गाडी उभी आहे इथे. सकाळचे वाजले असतील 8. सूर्य आलाय वरती. ड्रेसिंग घातले मला काही समजत नाही कशी वाटते. बसा. ही गाडी आहे. एवढी माणसं घेणार आहेत काय 15-20 बसले आतमध्ये. गाडीवर नारळ काढायला घरात टाइम कुठं आहे तेव्हा जाऊ तुमच्या सुलाच. तीर्था कोण आली काढून एक बस का चला पान दे. एक पान बस झालं. एक थंडी सांगराव पुढे बसायचं. पुढे बसले आता काय आपल्याला कायमचा बसतो म्हणून येणार नाही परत. नाही तिकडच राहा. झालं ना. चला सोडू ना. म्हणला गाडी दे. चला नारू निघालो आता गाडी. गावकऱ्यांचा अडीचचा घे. बंधू गावकऱ्यांचा अडीचचा घे. गाडी सोडायला तर इथं आहे आमची गावाची सीमा. तर गाडीवरून त्याला नारळ काढतील. आमची कुंडे गावाची सीमा आहे. पाठीमध्ये फोटो काढतात का कोण. चला चकली आहे ते चालते. जाऊ दे आता आपण डायरेक्ट भेटू पोचल्यावर घरी राजापूरला. मध्ये आता डायरेक्ट 2-2.5 तासाचा प्रवास आहे. नाही तर मंडळी आता आम्ही 2 तासानंतर पोचलेलो इथे. वाजले 10 वाजले. 10ला 5 मिनिट आहेत. पुढे नाही आहे जागा. उतरलो आता चाललं. पुढे नाही गाडीवाला मागे पोला जाऊन घ्या.
आता आलेलो आहे आम्ही वाडीत, तरळवाडीत. तरी बसवली नाही आधी. गडबड आहे कसली आज सगळ्यांचा जीव कलाच राहतात त्यांची अजून तयारी आहे. मी नाही जीव आहे. तर इकडं आलेलं आहे घरी. घर इथं वरती आहे वाटतं. हा? हा? पाठीमागे बसलो होतो त्यांच्या एका बाजूच्या घरात. तर सर्व बोलणी वगैरे झालेत आणि आता आम्ही चाललो आहे त्यांच्या घरी. तर इथं साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे. मौज पुढे गेले, इकडे आहेत. शिव आहे आमची, इंजू आहे. तर थोड्या वेळात चालू होईल साखरपुडा. घर आहे इथे पुढे. मग अशा आम्ही पाठच्या साईडला बसलो होतो तिकडं. ते घर आहे. छोट्या तू कॅमेरा पकड. पकड नाही, दुसरं कोण आहे? तुझी चालू राहते, चालू बंद कर. पाणी पिते छोटे पाणी पिता छोटे पाणी पिते. आज माझी मुलगी सोनाली चंद्रकांत कळेकर तसेच चंद्रकांत बाबूजी दसम यांचा मुलगा प्रमोद यांचा आज साखरपुडा आयोजित करण्यात आला आहे. तर ही सर्व माझी भावकी बसली इकडे, कळेकर भावकी. आणि हे सर्व आहेत दसम भावकी. दसम मुक्काम कोंडी आहे देऊळवाडी. बाकी काय तुम्हाला काय विचारत असेल ते करतो. बरं पाहुणे तुम्ही साखरपुड्या तयारीत आलेत ना? मग पाठ ठेवा. इथे ठेव.
विचार कर विचार झालेलं रामराम मंडळी सांगते का हुकूम काय? हुकुम आहे हुकुम आहे. घालून घे घालून घे आधी ओके तिला हा तिला पण घाल तिला पण घाल हां नंतर वाढतो ओके हां आता एक काम कर अशी अंगठी पकड हां असं क्रॉस कर तू असं पकड असं बोटामध्ये पकड असं हे बघ. ओके थोडा क्रॉस कर असा स्माइल करा दोघांनी एक मिनटं होल्ड सेम स्माइल थांबा वेट होल्ड ओके डन सेम परिस्थिती थांबा होल्ड एक मिनटं सेम तसेच राहा स्माइल करा दोघांनी एक मिनटं होल्ड थांबा एक मिनटं होल्ड वेट थोडे क्रॉस ओके आता त्याच्याकडे बघ हां हां तिच्याकडे बघ तू तिकडे बघ वेट वेट स्माइल दोघांनी स्माइल ओके ओके अशी ठेव स्टेट समोर स्माइल करा दोघांनी इकडे एक मिनटं वेट होल्ड स्माइल मस्त एक मिनटं होल्ड सेम तसेच राहा थोडा बंधू एक मिनटं डोळे बंद करू नका ओके डन फोटोवर चापला स्माइल करा दोघांनी एक मिनटं वेट स्माइल ओके डन
तर मंडई साखरपुडा झाला आता. थोड्या वेळाने बोलतो कारण मला टाईम नाही भेटला इथे मगाशी बोलायला. त्या इकडे अंगठी नीट व्हिडिओ करायला पण भेटला नाही टाईम. अंगठीचं बोलतेस ना. तर मंडळी मगाशी मला नीट बोलता नाही आलं कारण मी तिथं साखरपुड्यात बिझी होतो आणि मला शूट करायला पण कोण नव्हतं. भावाजवळ दिलेला, भाव पण तिथे बिझी होता, चापणात फोटो काढत होता. तर साखरपुडा नीट झाला आता. ज्या काही ह्याने व्हिडिओ बनवला ते टाकेन मी मध्ये. आणि आता मी आलो फोटो काढायला वरती. बघू थोडेफार फोटो काढतो साखरपुड्याचे. मी पडलो आजारी जागरणकडून. बघू सोनाली बाहेर येते आता. थोडे फोटो काढून बघ जेवणार. जेवून मग घराकडे. उद्या नाही परवाला लग्न आहे 20 तारखेला. आज 18 तारीख आहे. थोडेसे फोटो काढताना दाखवून फोटो काढू थोडे. भूक लागली जाम. सकाळी निघालो घरातून 8 वाजता म्हणजे 6:30 उठलो आहे आम्ही. निघालो आहे. काढतो थोडं. माझ्या नंबरमध्ये काढणार. गुलाबाचं फुल आणलं वरती. तुमच्याकडे दिलं फोटो काढायला पाहिजे होतं. ह्याच्याकडे दिलेलं. तू रुमाल कोणाच आहे? तू घेतलं. तेच चालू आहे आमची फोटोशूट. काय ना आपला जायचं. अरे हे बंद करायला सांग ना थोडा वेळ. तर मंडई फोटोशूट झालाय काढून थोडासा. आता जेवायचं, भूक लागले जाम. काढून आता हे सगळं. फोटो वाटणारी थांबशील ना थोडा वेळ जेवून घेऊया. आपण जेवूया. बस नाही एवढाच कट कर. कशाला कट कर. इथं जेवायला बोलवलं. खाली नाही चला मी जातो जेवायला. ती वरती आहे ती जेवते. तर मंडळी साखरपुडा झाला आहे आणि आता वाजले 2 वाजलेत काहीतरी. आम्ही चाललो आता इथून घरी. गाडी आमची लावलेली आहे पाठी तिकडे. ते पुढे गेला आता काय इथंच थांब. इथं चल ना. इंजू लाजते बघ. ऊन पडतो कडक. नाही माझी गाडी काय तुम्ही जेवण बसायला आणि तुम्ही निघालो जरा पुढे आलेच ना. पुढे चल पुढे. चला चल. अहो तुम्ही राहिलात पुढं. चला निघालो आता आम्ही. चल
आज उघड ना. बाय बाय. निघालीस तू जाते मग आता जाऊया. माझ्या घरी ना मोबाईल बोललीस का तिच्याजवळ हा बाय बी केला. होय काय बोललीस जेवायला बसली सांग. जेवायला बसलोय तू बोलवायची नाही कोंड्यात. काय सांगत होता हा पप्पा येतील ना काकात लागेल तेव्हा घेऊन या. त्यांच्याकडे वाजत नाही म्हणतात म्हणजे काय वाजले 2 बरोबर. नाही मी विचारलं म्हातारीला त्या म्हटलं हो तुझ्याकडे वाजत नाही वाटत. कधीतरी फेरी आली तर भांडवायची. आमच्याकडे आणून द्यायला पाहिजे. तर मंडळी साखरपुडा झालाय नीट आणि आता चाललोय आम्ही घरी. साईला पण जायला तयार आहे म्हणजे बाबा आहेत ना. तर मस्त आता झोपून 2 तास लागतील आम्हाला जायला. आता कॅमेऱ्यात पहिला धोंडूला घे बाकी नाही कोणला येत कसं का हो कोण आहे तुम्ही जो माझा काढलो का फोटो कधी सगळ्यांचं काढलो. होय, सगळ्यांचं काढलं. हॅलो फोटो काढताना हो, हो, निघालो, गाडीत आहे. पहिला घे. ठीक आहे तुमच्या इथे पुढे आले. मी अगं मेहंदी बिंदी लावून आला होता फोटो काढली. हा हा तर मंडळी व्हिडिओ इथंच संपवतोय. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. तर पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खूप थकायला झाले आता गाडीतून 2 तास परत जायचं आहे घरी. ते चांगली आहे जागा तिथे लावू लग्नाच्या गाड्या. मस्त जाऊ आता झोपून. कार येणार बाईक येणार रिक्षा येणार. बाईकच येणार आहेत 5-6.